सावंत सर, साखरे मामा, माझे सर्वच आदर्श विद्यार्थी, पण त्यातले त्यात मंचावर बसलेले संदीपराव, विलासराव, चाकणवरून आलेले सोपन भाऊचे जावई, नूतनचे पतिदेव साहेब, नाव लक्षात नाही माझ्यामध्ये, आणि तुम्ही सगळे 2003-04 चे 10वीचे विद्यार्थी. खिल्लारी सर जॉईन झाल्यापासून शक्यतो भाषणाची वेळ आमच्याकडे येत नाही. खिल्लारी सर पुढे स्टेजवर असले का माग माझ्याकडे मुलांचा कार्यक्रम असतोय, त्यातल्या त्यात सगळ्यात शेवटचे जे मागचे मुलं आहे तिची जबाबदारी माझ्याकडे असते. त्याच्यामुळं भाषणाचा एवढा काही संबंध येत नाही. तरी पण आता तुमच्या आग्रहा खातर आलोय समोर. त्यातले 50% विद्यार्थी आठवड्यात मला कधी न कधी कुठं न कुठं भेटतच असतात, आणि ते यथोचित 2 शब्द बोलणं, आदर वगैरे होत असतं. आता भाषण महत्वाचं नाही, आता जीवन महत्वाचं आहे. छडी शासनाने एक 15-20 वर्षापूर्वीच काढून घेतली, पण माझी जॉईनिंग 92ची असल्यामुळे माझी काही छडी शेवटपर्यंत गेली नाही. आणि त्याचं कारण असं, आता आमच्याकडे जवळजवळ 650 पावणे 700 विद्यार्थी आहेत. त्यातले जर 5-25 जर सोडले तर सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांचेच विद्यार्थी आहेत. म्हणजे त्यांची तक्रार येऊन त्यांचे वडील इथपर्यंत येतील अशी मला अजिबात गॅरंटी नाही. ते गेटवरूनच सोडतात आणि तिथूनच निघून जात आहे. दुसरी गोष्ट, वेळा पाळा, शिस्त पाळा. आणि आता तुम्ही 35-36च्या वयात आले म्हणजे वयस्कर झाले नाही, पण तुमचे मुलं 10वी-12वीला आले. आपण आता इथलं पुढचं जे जीवन जगतोय ते मुलांकरता जगतोय. तुम्ही काबाड कष्ट करा, शेतकरी व्हा, नोकरी करा, व्यवसाय करा, उद्योग करा, काही करा, पण 90-95% त्या मुलावर मुलीवर लक्ष द्या. त्यांचं करिअर झालं की आपण सक्सेस झालो असं समजायचं. आपण किती एकटे जर सक्सेस झालो, मुलगा आणि मुलगी जर करिअर मध्ये मागं पडले तर समाज वेगळ्या नजरेने पाहतो ना. आपल्या कमवलेल्या संपत्तीचं वाटोळ करायला त्यांना काहीच वेळ लागत नाही. म्हणून त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या, त्यांचं करिअर करा. तुम्ही 21 वर्षानंतर इथं आलेत, अगदी विद्यार्थ्यासारखे बसले. त्यात तुम्ही मिलिटरी मॅन आहेत, पोलीस आहेत, उद्योगपती आहेत, ग्रामपंचायत सांभाळणारे, ते छोट्याशा गावचे मुख्यमंत्रीच म्हणा. ग्रामपंचायत समितीमध्ये छोट्या गावचे ते मुख्यमंत्रीच असतात. ते समोर अगदी विद्यार्थ्यासारखे बसले. आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आम्ही 92 पासून जे काम करतोय, तर आज रोजी स्टेजवर बसलेली आमची सगळी शिक्षक मंडळी आणि अनुपस्थित असलेली शिक्षक मंडळी सुद्धा त्याच जोमाने काम करतोय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मागच्या वर्षी 2024ला माझ्या विषयामध्ये पूनम गोकुळ निकम हिला हिंदी विषयात 98 मार्क पडलेले आहेत. माझ्या मते, माझ्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आतापर्यंत 98 मार्क भाषा विषयात कुणालाच पडलेले नाही. हे तिचं श्रेय आहे, तिच्या आई वडिलांचं श्रेय आहे, आणि थोडस आमचंही श्रेय आहे आणि समाजाचंही श्रेय आहे. अशीच प्रगती सगळ्या मुलांची हो. तुम्ही तुमच्या मुला मुलींकडे वेळोवेळी लक्ष देऊन, काळजी करून टार्गेट पूर्ण होईपर्यंत लक्ष द्यावं. हे एवढंच बोलतो आणि मी संपवतो. खूप खूप धन्यवाद सर. खरोखर हा आपला पहाडी आवाजच ऐकण्याची सर्वांना आतुरता होती, आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी सखोल मार्गदर्शन केलं, आठवणींना उजाळा दिला. आपल्याही प्रति खूप खूप आदर आहे. यानंतर कार्यक्रमाच्या समोराकडे वळत असताना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राशीनकर सर यांनाही विनंती करतो की आपण अध्यक्षीय संबोधन करावं. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राशीनकर सरांचं स्वागत करूया. आदरणीय राशीनकर सर. रयतेचे राजे राजा शिवछत्रपती यांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि आजचा हा दुग्ध शर्करा योग ज्यांनी घडून आणला ते विरगावचे मावळे
त्यांना पण मी धन्यवाद देतो की त्यांनी हा योग करून आणला. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले माझे ज्येष्ठ सहकारी, माझे मार्गदर्शक आदरणीय सय्यद सर, खिल्लारी सर, त्यानंतर वाढे सर, सावंत सर, त्यानंतर या भूमीमध्ये विरगाव परिसरामधून आपल्या उद्योग व्यवसायामध्ये उत्तुंग अशी झेप घेणारे, मी तर खरंच वीर पुरुष म्हणतो की या भूमीमध्ये वीर पुरुष जन्माला आले की ज्यांचं महाराष्ट्रात नव्हे तरी राज्याच्या बाहेर पण नाव निघायला लागलं. असे दोन उद्योजक आदरणीय संदीपराव बारशे आणि विलासराव थोरात, आणि सगळेच तुम्ही मला तर वाटतं विरगाव पंचक्रोशीतील वीरच आहात. म्हणजे विरगाव पुरतं नाही पण विरगाव परिसरातले वीर आहेत. त्याचं कारण असं आहे की जसं आता खिल्लारी सरांनी सांगितलं, सय्यद सरांनी सांगितलं की सगळ्या गोष्टीपेक्षा संस्कार महत्त्वाचे. आणि इथं संस्काराचं बीजारोपण चांगलं होतं या भूमीमध्ये. कारण विद्यालयाची स्थापनाच मुळात हरिभक्त प्रयाण ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी केली. आणि म्हणून इथला सगळा जो स्टाफ आहे तो शाळेसाठी, विद्यार्थ्यासाठी झटणारा स्टाफ आहे. मला जर विचारलं किंवा आम्हाला जर सगळ्यांनी विचारलं की तुमची आयुष्यातली मिळकत काय, तर आम्ही अभिमानाने सांगू हे स्टेजवर बसलेले आणि समोर बसलेली ही आमची मिळकत आहे. आर्थिक बाबतीचा विचार सोडून द्या तुम्ही, कोण काय कमवेल, कोण काय राहील, परंतु तुम्ही आणि यांनी जे मिळवलंय ते खरोखर मोलाचं आहे. याचं मोल कुठेही होत नाही, लक्षात घ्या. कारण इथून तुम्ही जाता ती संस्काराची शिदोरी घेऊन जाता, लक्षात घ्या. आणि संस्कार माणसाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे. कारण बोलून माणूस कोणाचाही सहज अपमान करू शकतो. अपमान करायला त्याचा स्वभाव लागतो, तो स्वभावच असतो. एखाद्याचा अपमान आपल्याला करायचा आहे ना, तो स्वभाव असतो. परंतु एखाद्याचा सन्मान करणं हे संस्काराचं असं. आणि हे जे तुम्ही घडून आणलं हा एक संस्काराचा भाग आहे, लक्षात घ्या. एवढी सोपी गोष्ट नाही. आता जसं आपले विरगावचे म्हणजे जावई, सोपनभाऊचे जावई आणि जावयापुढं किंवा मेवण्यापुढं जास्त बोलू नये माणसाने. कारण ते कसं काय म्युझिक असतं, तरी पण त्यांनाही कदाचित माहीत नसेल किंवा असेल. हे जे घडून आणलं ह्याला भाऊचं पण खूप महत्त्वाचं वाटा आहे. हे जे विद्यालय उभं राहिलं हे सोपनभाऊचे पण फार मोठे अनंत उपकार आहेत मी लावून. कारण हे विद्यार्थी जे घडले, ही शाळा, विद्यार्थी सांगता की 2 रूमची शाळा होती गावामध्ये, इमारत नव्हती, बाहेर बसवा लागायचं वरांड्यामध्ये किंवा बाहेर बोर्ड असायचा. तुम्ही सगळं अनुभवलेलं आहे की नाही. तर त्याच्यातून ही वाटचाल करीत ही शाळा आजपर्यंत इथपर्यंत आलेली आहे. आणि जवळपास आजही सय्यद सरांनी सांगितलं की 650 विद्यार्थी या शाळेमध्ये आजही शिक्षण घेतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आज 29 या वर्षी आपल्या विद्यालयातले 15 विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉईन झालेले आहेत. आणि तुमच्याकडं पाहिल्यानंतर आम्हाला ठीक आहे, नोकरी करतो, शासन पगार देतं, त्याबद्दल वादच नाही. परंतु तुमच्याकडं पाहिल्यानंतर आमचं अंतकरण असं उचंबळून येतं. आम्हाला कशाचीच काही भीती वाटत नाही, गरज वाटत नाही, काहीच नाही. हे सगळ्यात मोठी मुळकत आहे आमच्यावाली. जसं काहींनी आता उल्लेख केला की सय्यद सरांची तब्येत, वाडे सरांची तब्येत, खिल्लारी सरांची तब्येत किंवा सावंत सरांची तब्येत किंवा माझी तब्येत कधी पाहत तर तसेच दिसतात. हे दिसण्यामागचं कारण आम्ही नाहीये, हे दिसण्यामागचं कारण तुम्ही, लक्षात घ्या. तुम्हाला पाहिलं की आम्हाला ऊर्जा मिळते. आणि मग आम्हाला इतकी ऊर्जा मिळते की आम्ही अजिबात घाबरत नाही. उदाहरणार्थ समोरून समजा आमचे त्रिभुवन आले, त्यांच्याकडे डंपर चालवतात ते जर समोरून आले, मी फिरायला संध्याकाळी जातो, सकाळी जातो, लगेच सर बाजूला सारखा, नाही घाबरायचं नाही, ते आपल्यावर अंगावर घालणार नाही. अरे ते आपले विद्यार्थी आहे, अरे म्हणून नाही घालणार. म्हणजे सांगायचा मुद्दा हा, विनोदाचा भाग सोडून द्या की खरोखर तुम्हाला जेवढा शाळेचा अभिमान आहे त्याच्यापेक्षा 10 पट शिक्षक लोकांना तुमचा अभिमान आहे. मी सहज आता तुमचं म्हणजे वेळ नाही होणार ना, उदाहरणं सांगतो की मला वाटतं
2002-03ची गोष्ट असेल. दरवर्षी प्रत्येक पोलीस स्टेशनचं DSP कार्यालयामार्फत इन्स्पेक्शन होतं आणि त्या इन्स्पेक्शनसाठी DSP स्वतः इथं आले होते आणि आल्यानंतर त्यांनी 2 पोलीस कॉन्स्टेबल पाठवले शाळेत. आपली त्यावेळेस गावात शाळा होती. पाठवल्यानंतर ते म्हणे 2 मुली पाठवा आणि आम्हाला रांगोळी काढायची. मग ठीक आहे, रांगोळी काढायला मुली पाठवल्या 2. पाठवल्यानंतर ते काढली रांगोळी, घरी आल्या, आपल्या शाळेत आल्या. शाळेत आल्यानंतर परत ते DSP आले, त्यांनी पाहिली रांगोळी. अरे बापरे, ग्रामीण भागामध्ये ही रांगोळी कोणी काढली? त्यांनी इथं जवळ हायस्कूल आहे, त्या हायस्कूलच्या मुलींनी काढली. बोलावून नाही त्यांनी. तेव्हा 2 पोलीस कॉन्स्टेबल परत आले शाळेमध्ये आणि सांगितलं की त्या मुलींनी बोलवलं, पोलीस साहेबांनी बोलवलं. आता त्या मुली घाबरून की आता काय करायचं, कशाला बोलवलं, आपलं काही चुकलं काय? कारण काही वेळेस काय होतं, महिलांच्या धांदलीमध्ये ते स्वास्तिक पण उलटं काढतात. कायला कोणी जर आलं तर तारीख पण चुकीची सांगतात. त्यांना असं वाटलं आपलं स्वास्तिक उलटं काढलं काय त्या रांगोळीमध्ये. मग त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी एवढ्या जर अप्रतिम रांगोळी काढला, मला वाटतं त्यावेळेस काहीतरी 500 रुपये देऊन त्या मुलींचा गौरव केला होता. लक्षात घ्या, IPS अधिकाऱ्यांनी स्वतः बोलून घेऊन गौरव करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली मागच्या 2-3 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, तर त्या निवडणुकीला जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, मला वाटतं काहीतरी मॅडम त्या क्लास 2 आहेत, तर ते त्यांच्या ज्या टीममध्ये होत्या त्यांना झोनलची ड्युटी दिली होती. म्हणजे मोठी पोस्ट आहे झोनल. तर त्यांनी सांगितलं की मला याच्यातला काही एक्सपिरियन्स नाही आहे, जरी मी क्लास 2 ऑफिसर असले तर मला याच्यातला काही अनुभव नाही आहे, मी वाटल्यास फक्त शाई लावायचं काम करते. हो, वास्तविक पाहता त्यांच्या पदाला ते न शोभणार होतं, पण त्यांनी होऊन ती ड्युटी घेतली. आणि नंतर योगायोग असा की मी रिझर्वमध्ये होतो, मला काही ड्युटी वगैरे नव्हती. तर त्यांचा इतका गोंधळ झाला त्या ठिकाणी की ते जे PRO होते, केंद्र अध्यक्ष, ते काही ती ड्युटी घ्यायला तयार नव्हते. मग आता ते असा गोंधळ झाल्यानंतर मी उठून गेलो, म्हटलं मी ड्युटी घेतो. आता माझ्या उंचीकडे पाहून त्यांना बाकीचे सगळे नाराज झाले, हे आलं ना तर मला ड्युटी द्या. त्या बाकीचे ते मॅडम होते तिथं, आणखी 2-3 सहकारी होते, ते म्हणे तुम्हाला अनुभव आहे का, तुम्ही काय करता? म्हणलं मी शिक्षक आहे. अनुभव आहे का? म्हणलं नाही, मी संस्थेत काम करतो. जिल्हा परिषदचे आहे का? कारण तिथं जिल्हा परिषदच्या लोकांना एक्सपिरियन्स जास्त असतो, त्यांना माहिती असते आपण संस्थेची नोकरी. त्यांना मी संस्थेत आहे. अरे जमल का म्हणे याला? ते बाग 2 जण बोलले, जमल का याला? मी म्हटलं चला तुम्ही माझ्याबरोबर, फक्त माझ्या उंचीकडे काही पाहू नका, आपण सगळं करून घेऊ. मग तिथं गेलो, तिथं सगळी अरेंजमेंट केली. त्यानंतर त्या मॅडम म्हणे सर तुम्ही कुठल्या शाळेत? म्हटलं मॅडम मी विरगाव हायस्कूलला शिक्षक आहे. म्हटलं मी काय सांगत नाही पद पुढं, म्हटलं मी शिक्षक आहे. अरे विरगावला आम्हाला ते बारशे पाटलांनी इन्व्हाइट केलं होतं. म्हटलं कोणते बारशे पाटील? मग बापूचं नाव सांगितलं, भाऊचं सांगितलं. नाही म्हणे ते संदीपराव बारशे, त्यांचा दुधाचं प्लॅन्ट आहे म्हणे, त्यांनी बोलवलं. म्हटलं त्यांचं तुमचा काय परिचय? म्हणे मी तिथं ऑफिसला आहे म्हणे, आणि त्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता, इन्व्हाइट केलं होतं, पण माझं काही जाणं झालं नाही. आणि मग ज्यावेळेस काम पार पडलं त्यानंतर त्यांनी मला मानलं की सर खरंच तुम्हाला मी मानते, तुमचे जसे विद्यार्थी आहेत तसे तुम्ही येत म्हणे. शेवटी आजही त्यांनी मला सांगितलं की सर औरंगाबाद सारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण आली तर माझा नंबर घ्या, मी प्रशासनामध्ये चांगल्या पोस्टवर मला काम करतात आहे. आणि त्यांनी सांगितलं काही अडचण आली तर मला फक्त फोन करा, मी माझ्या पद्धतीने तुमचं काम म्हणजे करून देण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आपल्या माणसाची ओळख केवळ कुठे आहेत लक्षात घ्या. आणि मला वाटतं तुम्ही काहीतरी तो याचा कार्यक्रम ठेवला होता, त्यांना बोलवलं होतं. तर असे जे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे पाहून तुम्ही जे कार्यकर्तृत्व करता ते जर असं बहरत असेल तर आमच्या तब्येती खराब होण्याचं कारणच नाही. पैशाला काय करता? 1.5-2 एकर 1 एकरवाला पोट भरतो की नाही, परंतु समाधान पाहिजे. आणि काहीच करू नका, थोडेफार तुम्ही संस्कारीतून घेतलेले ते, जसं आता सरांनी सांगितलं, किल्लारी सर, वाडे सरांनी सगळ्यांनी सांगितलं की या भूमीमध्ये संस्कार मिळतात आणि खरोखर मिळतात. म्हणून एकच काम करा, माझं तुम्हाला एक म्हणजे शिक्षक म्हणून नाही सांगणार आज, तुमचा एक मोठा भाऊ म्हणून, की वाणी, पाणी आणि नाणी हे फक्त जपून वापरा. ही काळाची गरज झालेली आहे. वाणी जपून वापरायची. वाणी म्हणजे शब्द, एखाद्याला राग येईल, इन्सल्ट होईल त्याचा, असं कदापि घरात बोलू नका, दारात बोलू नका, गावात बोलू नका.
कारण काय होतं, तुम्ही बोलून जाता रागाचे भरत, पण तो विसरत नाही. लक्षात घ्या, त्याच्या अंतकरणावर त्याचे श्रेय पडलेले असते, तो कदाचित विसरत नाही. म्हणून वाणीचा वापर जपून करायचा आहे. पाण्याचा वापर सुद्धा जपून करा. इथून पुढच्या सगळ्या समस्या पाण्याबाबतीत निर्माण होणार आहेत, झालेल्या आहेत. लक्षात घ्या, आपल्याला उगाच कॅनलचं पाणी म्हणून काही वाटत नाही. पाण्याची समस्या आणि महत्त्वाचं म्हणजे नाणी म्हणजे पैसा पण जपून वापरा. काल परवा 8 दिवसापूर्वी एक घटना घडली महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं तुम्ही किती संवेदनशील आहात किंवा किती तुम्ही वाचन करता किंवा टी व्ही पाहता हे मला नाही सांगता येणार, परंतु एक महाराष्ट्रातील एका चांगल्या सुसंस्कृत घराण्यातल्या एका व्यक्तीने केवळ आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी, वाणी म्हणजे बोलणं व्यवस्थित असावं, पाणी जपून वापरायचं आणि पैसे सुद्धा काय करायचे व्यवस्थित. आज आपल्याकडे कोट्यावधी असेल, परंतु ते पण जपून वापरा. मिळवा तुम्ही, काय अडचण नाही, परंतु जपून वापरण्याची गरज आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याला काही देता आलं, म्हणजे देता नाही आलं तरी चालत, परंतु एकमेकाला वेळ द्यायचा. पैसे देऊ नका, पैसे भरपूर आहे लोकांकडे, लोकांना गरज नाही राहिली पैशाची आज. कारण शासनाने जेवढ्या सवलती दिल्या तर पैशाची काही गरजच नाही राहिली, सगळं फुकट आहे शासनातर्फे. परंतु वेळ द्यायचा, जसा तुम्ही आज वेळ दिला. लक्षात घ्या, या तिघांचं चौघांचं मला तर म्हणजे सगळ्यांचेच कौतुकास्पद आहे तुम्ही, परंतु या तिघांचं चौघांचं खास कौतुक करायचं वाटतं की त्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलं, बोलवलं. आणि तुमच्या घरच्यांचं पण मी खास करून आभार मानतो की त्यांनी तुम्हाला पाठवलं, वेळ दिला. कारण सगळ्यांकडं सगळं आहे, परंतु वेळ नाही. लक्षात घ्या मित्रांनो, म्हणून एकमेकाला वेळ द्यायचा. आणि त्याच्यात सुखात नाही जाता आलं तर अडचण नाही. एखाद्याच्या लग्न समारंभ आहे किंवा चांगला काहीतरी कार्यक्रम त्याच्या घरी नाही जाता आलं, जाच, पण नाही जाता आलं चालेल, पण त्याच्या दुःखात सहभागी व्हा, त्याला धीर द्या. ही सगळ्यात मोठी गरज आहे. कारण काय झालं, आज मीडिया एवढा फास्ट झाला, आपण डिजिटल याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो, त्याचं युग आहे आता एक पुढचं. त्याच्यामुळं सगळ्यांना वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. घरातल्यांना वेळ द्या, बाहेरच्यांना वेळ द्या. आणि नुसतं कुटुंब म्हणून नाही, सगळा समाजसुद्धा आपल्याला घेऊन चालायचं आहे. लक्षात घ्या. आणि हे जे तुम्हाला सांगितले वीर पुरुष, हे कुटुंबाला घेऊन चालणार आहेत, समाजाला घेऊन चालणार आहेत. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वीच विलासरावने काहीतरी 100 झाडं गावामध्ये LICच्या माध्यमातून, 100 का जास्त होतं, जास्त. मागच्या 4-6 महिन्यापूर्वी संदीपरावने जवळपास 500 झाडांचं वाटप विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रत्येकाला केलं. ते पण आंबे वाटले. मला वाटतं 150 रुपये काहीतरी रोप विकत घेऊन ते वाटले. हे करा तुम्ही, कारण आपल्याला नुसतं आपल्यालाच नाही चालायचं, समाजाला बरोबर घेऊन चालायचं आहे. लक्षात घ्या, समाज सुखी झाला तर आपण नुसतं आपलं सुखी होऊन नाही चालणार ना, समाज सुखी झाला पाहिजे. आणि म्हणून जे तुम्ही आज म्हणजे खूप मोठा म्हणजे आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही इथं पार पडला, तुमचे आभार कसे मानावं हेच मला काही कळत नाही. लक्षात घ्या, त्याची मोहर तुम्ही खरं पाहिलं तर संदीपराव यांनीच रोवली की आपल्या शाळेमधला पहिला कार्यक्रम हा त्यांनी घडून आणला. मला वाटतं त्यावेळेस कोरोना होता आणि वैजापूरला कार्यक्रम त्यांनी असंच म्हणजे, सर कार्यक्रम म्हटलं असं झालेलं आहे तसं. ते म्हणजे सर आता आपल्याला काही गोष्टी विसरून जावं, कारण आमचे मार्गदर्शक ज्यांनी 25 वर्ष या विद्यालयाची धुरा सांभाळली, जगताप सरांचं नुकतंच निधन झालेलं होतं. म्हटलं आता दुःखद प्रसंग आहे, कसं म्हणजे सर आता कसं आहे ते आता विसरून पुढं आपल्याला चालावंच लागणार आहे, दुःखद घटना आहेच. मग आम्ही परवानगी दिली, तिथं तो कार्यक्रम घेतला, चांगला कार्यक्रम पार पडला. त्याच्यानंतर आत्ता 4-6 महिन्यापूर्वी आपले अशोक वाघ ते होते, त्यांनी पण चांगला कार्यक्रम पाडला आणि तुम्ही पण एकदम चांगला कार्यक्रम पार पडला. कारण हे एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे, ही काळाची गरज बनलेली आहे. लक्षात घ्या. आणि नुसतं आजच्या पुरतं एकत्र, मला वाटतं आजच्या पुरतं येऊ नका, कायम पण संपर्कात राहा, सुख दुःखाला एकमेकाला भेटत जा, त्याला वेळ द्या. पैसे नका देऊ, जर कोणी पैसे मागितले त्यांना माझ्याकडे पैसे नाही, तुझ्यासाठी मी 2 तास धडतो, येतो तुझ्या कार्यक्रमात, काय करायचं ते कर, पैसे नाही. कारण पैशाची कोणाला गरजच नाही आज. फार 100 मध्ये एखादा माणूस असा आहे की त्याला पैशाची गरज आहे, त्याला वेळ द्या, त्याला वेळ द्या. आणि बाकीचं आता इतर काही बोलण्यासारखं नाही. आमच्या सय्यद सरांनी सगळं, वाळे सरांनी मार्गदर्शन केलं, त्यांनी केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे भाऊंचे जावई सपत्नीक इथं आले, त्याबद्दल त्या दोघांचंही मी खास करून आभार मानतो. आणि अजूनही मला वाटतं काहीतरी इतरही हे आले असतील ना, जोड्या काय नाव ते 4 आहे का त्यांची नावं? बर 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 त्यांचंही पण मी आभार मानतो, ऋण व्यक्त करतो.
आणि पुन्हा एकदा आजच्या म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम घडून आणला, पुन्हा एकदा आयोजकांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उज्ज्वला अनिल काळे आणि इथं जेव्हा शाळा शिकवते ते उज्ज्वला रावसाहेब चौबे. पुढची जोड मध्ये तिकाचा परिचय राणी विलास निकोरे, राहणार चिंचडगाव. आमची सच्चिदानंद जय दुकान आहे, तसेच ते शेती पण करतात. दोन्ही व्यवसाय चालू आहे. माझं नाव विलास शबराव निकुले, राहणार चिंचडगाव. माझा व्यवसाय सच्चिदानंद इंजिनिअरिंग महालगाव. सच्चिदानंद इंजिनिअरिंग महालगाव या ठिकाणी त्यांचा उद्योग व्यवसाय. पूर्वाश्रमीच्या मलिक, आता सध्याचं नाव निकोले. या दोनही दाम्पत्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सोपनराव वारसे, इकडचं नाव. लग्नानंतरचं नूतन योगी चव्हाण. मला चाकणला दिलेलं आहे. मिस्टरांची गॅस एजन्सी आहे नारायणगावला. चाकणला पण पॉईंट आहे. त्याच्यानंतर कपड्याचं दुकान आहे आमचं चाकणलाच. अरे पतिदेव आहेत याबद्दल साधा अभिमान वाटला पाहिजे की करू. बरं सतीश भाऊ थोरात म्हणून, पण आज या चौघांनी हा योग घडून आणला आणि विद्यालयाचं प्रांगण आज प्रफुल्लित झालं. खरं तर असे एका दिवसात ही गोष्ट घडून येत नसते, म्हणून मनीषाचाही सत्कार व्हावा. मी जगधनेला विनंती करतो, जगधने मनीषाचा सत्कार. हा कार्यक्रम घडलेला आहे. खरं तर तुम्हा सर्वांचंच आभार मानले पाहिजे. यशस्वी कार्यक्रम केला, सोबत सर्वांनी वेळ दिला आणि आम्हालाही आज वेळ देता आला. खूप बिझी शेड्यूल असतं, पण कारण सुट्टीचा दिवस म्हटला की आता घरचे फोन चालू झालेले ते का सुपारीच्या कार्यक्रमाला पण जायचंय. परंतु तुमच्यासाठी आज एका सूत्रात एका दोरीत आणण्याचं काम आज दीपकनं केलं. त्याचा सत्कार आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ सहशिक्षक आदरणीय सावंत सर यांनी त्याचा सत्कार करावा आणि सोबत पुढच्या भविष्यासाठी दीपकला शुभेच्छा. त्यांची आणि माझी जबाबदारी आणखी वाढवली याची ही जाणीव पुढच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला ठेवावी लागणार आहे. यानंतर माईक चालू करा. हॅलो, मी मनीषा कैलास बारे, कापूस वडगाव येथे राहते. नमस्कार, मी दीपाली जगन्नाथ जगधने. माझं पहिल्याचं नाव, आताचं नाव दीपाली निलेश कासार. मी नाशिकला राहते. आमचा भांड्याचा व्यवसाय आहे आणि मला 2 मुलं आहेत. माझी मुलगी 9वीला आहे आणि मुलगा 3रीला आहे. त्यांना विक्रम थोरात. मला माळी सांगितलं गेले. मी तिकडचं नाव सांगते, अर्चना प्रभाकर पवार. मला एकच मुलगा आहे, इंजिनिअरिंगचा मी. सुंदर अभिनंदन. माझं नाव अर्चना भागीनाथ जगधने. पहिले नाव माझं. लग्नानंतरचं नाव अर्चना शिवराज आंबोरे. मी सवणगावची. माझा व्यवसाय, मी पार्लर चालवते. घरी स्टेशनरी आहे. पती माझे मोबाईलचं रिपेअरिंग करतात. माझे 2 मुलं आहे, इंजिनिअरिंग करतो आणि एक मुलगा आहे तो 5वीला आहे. वैशाली गोरखनाथ चोबे. पहिले नाव. आताचे नाव वैशाली किरण नाईक, उंदीरगाव. शेती व्यवसाय. माझी मोठी मुलगी 10वीला आहे आणि मुलगा 2रीला आहे. अनुराधा नामदेव नगर. आताची अनुराधा नारायण भाकरे आणि माझा शेवई कुरडईचा व्यवसाय आहे. नमस्कार,
माझं नाव फैजा सय्यद आता शेख आहे. मी गंगापूरला आहे. मला एक मुलगा आहे एक मुलगी. माझा मुलगा 11वीमध्ये आहे आणि मी शिक्षकामध्ये काम करते. मी रंजना कुशीनाथ मली आणि तिकडची रंजना बाबासाहेब दुधाडे. मी 10वी नंतरच सगळ्यांमधून तुमच्या सगळ्यांमधून कट झाले, कारण सगळ्यात अगोदर माझंच लग्न झालं. आणि मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा इंजिनिअरिंगला आहे, लहान मुलगा 10वीला आहे. मला सराला गोवर्धनला दिलं. रामदेव पिंजारी. इकडचं नाव सीमा बाळासाहेब कदम. मी वीरगावलाच राहते. माझा मुलगा 9वीला शाळेत आहे, मुलगी 5वीला आहे. मला या शाळेमध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये माझी मुलं पण शिकते. याचं खूप इकडचं नाव माया दत्त पुणेकर. मला कापूस वाढगाव दिलेलं आहे. आमचा शेतीचा व्यवसाय आहे, पती पण शेतीच करतात. मला 2 मुलं आहे, एक 12वीला आहे आता पेपर चालू आहे आणि एक 9वीला आहे. सविता साहेबराव किल्लारी. मी नागीची आहे. मला कोपरगाव दिले. सविता सती शुभले. मला 2 मुलं आहे, मुलगी शेवटच्या वर्षाला आहे आणि मुलगा डिप्लोमाला आहे 2ऱ्या वर्षाला. माझे नाव अर्चना सुभाष पाटील करतं. तिकडचं अर्चना प्रकाश काळे. मला एक मुलगी आहे, 11वीला शिकते. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार मानते. त्यांनी आज खूप चांगलं शिक्षण आम्हाला दिलं. मी त्यांना कधीच विसरणार नाही. खूप खूप चांगलं शिक्षण दिले. तिकडचे नाव रेखा नानसाहेबराव कापूस वाढगाव दिलेला आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. मोठी मुलगी 11वीला सायन्सला आहे, 2 नंबरची मुलगी 7वीला आहे, छोटा मुलगा 3रीला आहे. जुनी आठवण म्हणजे माझे शिक्षक आलेले आहे. इथं पहिले 2री 3री एका शिक्षक होते, चिंचणगाव शाळेतले आहे सर. आणि मी 11वी 12वीला इथं शिक्षण घेतलं आहे बेळगावला. थँक्यू. माझे इथले नाव ज्योती पाटील बारसे. मला नारळा गावात दिलेलं आहे. मला 2 मुलं आहेत, एक 9वीत शिकतो आणि एक 5वीत शिकतो. विजय भारत आनंद. माझा मुलगा 10वीला शिकलाय. 2023ला 10वी झाली माझ्या मुलाची. आता 12वीला आहे आणि 10वीला या शाळेत त्यानं चांगले मार्क घेतलेले 77% म्हणजे बऱ्यापैकी गेले. नाव संभाजी रामनाथ गायके, गाव सटाणा. आणि सांगायला आनंद वाटतो की सरांचा मी विद्यार्थी पण आहे आणि 2 वर्ष सरांसोबत इथे काम पण केलेलं आहे. आणि सध्या मी मनोर गावाला ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो. माझे नाव वाल्मिक सुखदेव बारसे, सिरसगाव. मी व्यवसाय क्षेत्रामध्ये आहे आणि मराठवाडा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी ऍडमिशन पहिल्या वर्षाला. मी पण शेतीच करतो. शिरसगाव. मी शेतीच करतो. मला 3 मुली आहे आणि एक मुलगा आहे. मी दिनेश सुभाषराव निंबाळकर, शिरसगाव. मला 3 मुलं आहे, 2 मुली आहे, त्याच्यापैकी एक मुलगा आणि मुलगी 5वीला आहे आणि एक मुलगी 2रीला आहे आणि मुलगा बालवाडीत जातो. आणि मी शेती आणि जोडधंदा मी मुकादम. NMC मध्ये गटमनचं काम पाहतो घटना धरणारा. बाबासाहेब पतीचंद वराडे, शिरसगाव. मी ओम साई फ्रूट ट्रॅव्हल्स छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आमचं. मला एक मुलगा एक मुलगी. मुलाचं नाव वाचाराव, 6वीत शिकतो. मुलगी नियती 3रीत आहे. आणि मला थोडंसं एक 30 सेकंद घ्यायचे आहे. जे सगळे आपल्या सर लोकांनी सांगितलं आहे का इथून आपण सगळेजण संस्कार घेऊन गेलोय. त्या संस्कारासोबत आपल्याला पुढे भविष्यामध्ये एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपलं कर्म. ते आपण करत नसतो, ते ऑटोमॅटिक घडत असतं. ते करताना फक्त कर्म करताना एक विचार करायचा, जे करता येईल ते चांगलं करायचं आहे. कारण जे आपण आज करू तेच आपल्याला भविष्यात भेटणार आहे. एवढं बोलून धन्यवाद. मला 2 मुलं आहेत, 5वीला आहे, पहिली. व्यवसाय कापूस.
मला 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा. मी नवनाथ बबनराव आडबाई, राहणार शिरसगाव. मला 2 मुलं आहे, 1 9वीला आहे आणि 1 6वीला आहे. धन्यवाद. शेती बागायती शेती आहे, 2 मुलं 1 मुलगी, शिक्षण चालू आहे. सुलतान लतीफ पठाण शेती व्यवसाय करतो. आधी 10-15 वर्ष गाडी चालवली, ड्रायव्हर होतो राशन गाडीवर. ते सगळं तिकडे झाल्यानंतर इकडे शेतीमध्ये सेट झालं. धन्यवाद. 2 मुलं आहे, 1 9वीला या शाळेत शिकतो आणि 1 6वीला बी या शाळेत शिकतो. हे औरंगाबाद मुलांचे नाव आहे. शेती व्यवसाय करतो. माझं नाव जालिंदर दशरथ भागवत, प्रॉपर हनुमंतगाव, सध्या छत्रपती संभाजीनगरला राहतो. मला 2 मुलं आणि 1 मुलगी. नमस्कार. खरं तर मला सांगायचं आहे, तुम्ही थोडसं हसू शकता. तर मी डबल इंजन बसलो सर. कारण कसं मी बॅचला 5वी पर्यंत होतो त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर 10वीला मी फेल झालो, पुन्हा डबल बसलो. मला दुसरं गेट टुगेदर यावं लागेल म्हणजे मी डबल येऊ शकतो. कारण की माझं 10वीत असताना लग्न झालेलं आहे. मला माहित पण नव्हतं की माझं लग्न आहे म्हणून. मला गाडीवर बसवलं आणि माझे सहकारी मित्र रोहिदास आहे आणि सुलतान पठाण हे मला नेलं. तिला काय म्हणते तुझं लग्न आहे आणि दुसऱ्या दिवशी सरनं विचारलं अरे काय केलं, मला सर लग्न झालं. त्याच्याकरता मला 2 मुलं 1 मुलगा आहे. मुलगी ज्युनियरला आहे आणि मुलगा मोठा आहे, तो पहिले इथे शिकतो. मी सध्या शेती प्लस दूध व्यवसाय करतो आणि दूध साखर करतो. माझं नाव सचिन शिवाडे, वीरगावला दुकान आहे माझी आणि 2 मुलं आहे मला. 1 मुलगा 6वीला आहे, मुलगी 20वीला आहे. बाबासाहेब भराड, राहणार शिरसगाव, डीलरशिपचं काम करतो सोनं चांदीचं. प्रवीण त्रिभुवा, ड्रायव्हिंग करतो. सर मी घाबरत नाही आणि कुणाला देतोय पण नाही, पण तुमच्यामुळे मी नतमस्तक होतो. मला पहिला पण कॉमेडी सवय. मी शाळेत पण असत होतो. आम्ही सर्वजण मागे राहायचो. संत आणि मागची बॅच आम्ही मागेच राहायचो. आम्ही म्हटलं सर सरसगाव बॅच आज आली का बरं मी, हे वाल्मी बारशे म्हणायचा. सर पाऊस झाला आणि आलो नाही. म्हणजे आम्ही ठरवलं का आम्ही स्वतःच घरी जायचो. म्हणजे आमची कॉमेडी सारखी. सर म्हणजे अरे आज शाळेत काय झालं, गृहपाठ कर नाही काही नाही. वाल्मी बारशे, बाबासाहेब असेल, नवकाळ बेळ असेल, शरीर जगताप असेल, आम्ही सगळे सर्वांना म्हणायचो सर गाव पाहून पडलो. हा सर सर म्हणजे हा बसा बसा सर बसा बसा तुम्ही सर्वजण पडला सर. ठीक नाही सर. माझं नाव अर्जुन भुंगर साळवे. मला 2 मुले आहेत, 1 6वीला आहे आणि 1 3रीला आहे. धन्यवाद सर. कार्यक्रमाला आपले किल्लारी सर म्हणण्याप्रमाणे कार्यक्रमाला 1 सूत्रात बांधण्याचं जे काम करतात ते सूत्रसंचालन अतिशय उत्कृष्ट प्रकारचं केलेलं आहे. असे आपल्या गावचे सुपुत्र दीपक थोरात जे का 2014ला इथं या शाळेच्या बॅचला होते, तर त्यांचा यथोचित सत्कार आपण आमच्या बॅचच्या वतीने करणार आहोत. तर त्याचा सत्कार मनीषा थोरात आणि योगिता थोरात यांनी एक प्रतिमेचं भेट देऊन सत्कार करायचा आहे. 2 माजी विद्यार्थी करत आहेत थोरात. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्वजण तुम्ही आवर्जून उपस्थित राहिले, वेळ दिला. त्या सर्वांचं विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाचे मुख्य